संताशी तो नाही सन्मानाची चाळ, मान पावे मान इच्छितो अपमान पावे. हे सगळं मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. याचा विचार करा तुम्ही, याची व्याप्ती किती मोठी असावी. जगातला प्रत्येक व्यक्ती माना करता तडफड करत राहतो. प्रत्येक व्यक्ती. संत म्हणतात आम्हाला मानाची अपेक्षा नाही. प्रत्येक व्यक्ती कोणाला तरी कमीपणा दाखवण्याकरता प्रयत्न करत जातो. आज आमची कीर्तन सुद्धा इतरांना कमीपणा दाखवण्याकरता आहे. त्याला काय समजते? तुला लय समजते. माझ्या पुढे त्याला काय वाजवता येते? चांगली गोष्ट आहे. मी म्हणतो तर महापुढं कोण म्हणते? आनंद आहे. तू स्वर्गात लवकर जा, तिथं गंधर्वपणा कर, तिथे गायन कर. आमच्याकडं आलेला मोठेपणा हा दुसऱ्याला कमीपणा दाखवण्याकरता जे वापरतात ना, ते मोठे होत नाही. ते मोठे होत नाही. बऱ्याच लोकांना ही सवय होती. महाराज मला टीका करायची नाही, माझी ही हातातली माळ होती ना. आजकाल महाराजाच्या हातात माळाच दिसते. माळ असला म्हणजे काय जपच करत असते का? ही टीका कीर्तनात केल्या गेली. हे टीका कीर्तनात केल्या गेली. हे कीर्तनात करायची टीका आहे. पण माझं काय घेणं नाही. नोकरी सोडून परमार्थात आलो. कोणाला लोण्या लावत नाही, विनाकारण कोणाची स्तुती करत नाही. माहितच नाही तर का करायची? संबंध किती आहे? कशी करायची आणि कशा करता? माळ हातात असली म्हणजे जपच करत असते का? कोणी कोणी दाखवासाठी ठेवते. उत्तर द्यायला देता येतात. मी उत्तर दिलं म्हटलं कंगवा टेस्ट ठेवते ज्याला केस आहे. टकला माणूस कंगवा ठेवते का? बरं, ही माळ दाखवल्याने मी काय मोठा होतो का? मला दोन गोष्टी पाहिजे सोबत. ती सवय पडली. माळ पाहिजे, माझ्या खिशात कंगवा पाहिजे. केसही आहेत ना, पतले होऊन राहिले पण आहेत. मग आहे तो वापरते ना.